तर खरबूज मिल्कशेक बनवण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे खरबूज घेतलेला आहे आणि चाकूच्या सहाय्याने खरबुजाची जी वरची बाजू आहे ती व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे काढून घ्यायची आहे। खरबुजाची वरची बाजू काढल्यानंतर आपल्याला खरबुजाच्या आतील गर काढून घ्यायचा आहे। तर त्यासाठी आधी आपल्याला खरबुजातील आतील ज्या बिया आहे त्या चमच्याच्या सहाय्याने काढून घ्यायच्या आहे, म्हणजे आपण बिया काढून झाल्यानंतर आतील गर काढू शकतो। तर इथे पाहू शकता पूर्ण बिया इथे मी खरबुजाच्या काढून घेतलेल्या आहेत। संपूर्ण बिया काढून घेतल्यानंतर आपल्याला खरबुजाच्या आतील जो गर आहे तो चमच्याच्या सहाय्याने आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे। तर इथे खरबुजाचा सर्व गर चमच्याच्या सहाय्याने काढून घेतलेला आहे। त्यानंतर शेक बनवण्यासाठी इथे मी काय केलेलं आहे की जो काही खरबुजाचा गर काढून घेतला होता त्यातील अर्धी वाटी गर हा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केलेला आहे। त्यानंतर इथे मी म्हशीचं निरसं दूध घेतलेलं आहे, म्हणजे न तापवलेलं कच्चं दूध घेतलेलं आहे। तसंच यामध्ये मी एक आईस क्यूब ॲड केलेला आहे। त्यानंतर यामध्ये मी 2 चमचे व्हॅनिला आईस्क्रीम ॲड केलेले आहे। व्हॅनिला आईस्क्रीममुळे काय होतं की आपला हा जो शेक तयार होणार आहे तो एकदम चविष्ट असा तयार होतो, त्यामुळे 2 चमचे व्हॅनिला आईस्क्रीम यामध्ये ॲड करायचे आहे। त्यानंतर 2 चमचे साखर ॲड केलेली आहे। इथे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे म्हणजेच गोडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर इथे मी छोटं मिक्सर भांडं वापरलेलं आहे, त्यामुळे 2 बॅचेसमध्ये हे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। जर मोठं मिक्सरचं भांडं वापरलं तर एकाच बॅचमध्ये आपल्या इथे शेक तयार होईल। तर इथे पाहू शकता मिक्सरमध्ये मी हे बारीक करून घेतलेले एकदम फाईन असे पेस्ट तयार करून घेतलेले आहे। तर आपला एकदम क्रीमी घट्टसर असा इथे शेक तयार झालेला आहे। त्यानंतर इथे मी खरबुजाचे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत, ते हे यामध्ये मी ॲड केलेले आहे। त्यानंतर यामध्ये इथे मी काजू बदामचे छोटे छोटेसे पीस करून घेतलेले आहेत, ते हे यामध्ये मी ॲड करत आहे। तर इथे पाहू शकता एकदम क्रीमी घट्टसर असा आपला खरबूज मिल्कशेक तयार झालेला आहे आणि एकदम कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारी रेसिपी आहे आणि एकदम पौष्टिक चविष्ट ही रेसिपी आहे। एकदा घरी नक्की ट्राय करून पाहू, मला कमेंट करून नक्की सांगा की मिल्कशेक कसा तयार झाला। अशाच काही मिनिटात तयार होणारी थंडगार अशी पिस्ता लस्सी बनवणार आहोत। अशा सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा। तर ही लस्सी बनवण्यासाठी इथे मी 10 ते 12 पिस्ता तसेच 9 ते 10 केशर काड्या दुधामध्ये साधारणतः 1 तास भिजण्यासाठी ठेवले होते। भिजल्यामुळे काय होतं की लस्सीला जो कलर येतो तो एकदम छान येतो आणि पिस्ताही आपण जेव्हा मिक्सरमध्ये बारीक करतो ना तेव्हाही पिस्ताही पेस्ट स्वरूपात व्यवस्थित असा बारीक होतो। त्यानंतर इथे मी भिजवलेला पिस्ता व केशर काड्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केलेला आहे आणि पिस्त्याची आपल्याला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता एकदम फाईन अशी पेस्ट इथे मी तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर काय केलेलं आहे की इथे मी अर्धी वाटी थंडगार असं दही घेतलेलं आहे आणि आपण जे पिस्त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ना त्यामध्ये मी हे दही ॲड केलेलं आहे। दही ॲड केल्यानंतर यामध्ये मी 2 चमचे साखर ॲड केलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुम्ही ज्या प्रमाणात गोड खात असाल त्या प्रमाणात यामध्ये साखर ॲड करू शकता। तर इथे मी 2 चमचे ॲड केलेले आहे। तुम्हाला ज्या प्रमाणात गोड आवडतं किंवा तुम्ही ज्या प्रमाणात गोड खाता त्या प्रमाणात तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर इथे पाहू शकता मिक्सरमध्ये फाईन अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तर इथे एकदम परफेक्ट अशी आपली थंडगार क्रीमी अशी पिस्ता लस्सी तयार झालेली आहे। त्यानंतर तयार झालेल्या लस्सीवर काय केलेलं आहे की बारीक कट करून घेतलेले पिस्ता ॲड केलेले आहे। त्यानंतर काय केशरच्या काड्याही यामध्ये ॲड केलेल्या आहेत। तर इथे पाहू शकता काही मिनिटात तयार होणारी आपली पिस्ता लस्सी इथे तयार झालेली आहे। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर घरी एकदा नक्की ट्राय करून पहा, मला कमेंट करून नक्की सांगा की लस्सी कशी तयार झालेली आहे। आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे काय होईल जेव्हा जेव्हा मी अशा सोप्या रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर, तोपर्यंत टेक केअर।